विवाहित स्त्री दुसऱ्या पुरुषाच्या प्रेमात का पडते? मित्रांनो, आजच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येक माणूस काही ना काही मिळवण्याच्या मागे धावताना दिसतो. कोणाला पैसा हवा असतो, कोणाला नाव कमवायचे असते, कोणाला यश मिळवायचे असते, तर कोणाला समाजात मोठेपण प्राप्त करायचे असते. प्रत्येकाची स्वप्ने वेगळी असतात, ध्येय वेगवेगळी असतात, पण एक गोष्ट मात्र सारखीच असते, ती म्हणजे सततची धावपळ. अनेक वेळा माणूस इतका धावत राहतो की त्याला हेही कळत नाही की तो योग्य दिशेने चालला आहे की फक्त वेळ वाया घालवत आहे. काही लोक आयुष्यभर एखाद्या गोष्टीच्या मागे धावत राहतात, पण त्यांना ती गोष्ट कधी मिळतच नाही. कारण धावपळ आणि प्रयत्न यामध्ये खूप मोठा फरक असतो. धावपळ म्हणजे दिशाहीन प्रयत्न, तर योग्य विचार करून केलेले प्रयत्नच माणसाला खऱ्या अर्थाने यशाच्या मार्गावर घेऊन जातात. आयुष्य हे अतिशय मौल्यवान आहे. या आयुष्यात प्रत्येक क्षण महत्त्वाचा असतो. म्हणूनच माणसाने कोणत्या गोष्टीच्या मागे धावायचे आणि कोणत्या गोष्टीसाठी शांतपणे प्रयत्न करायचे हे ओळखणे आवश्यक असते. अनेकदा जीवनातील काही साधे विचार माणसाला खूप मोठे मार्गदर्शन देऊन जातात. काही विचार असे असतात की जे ऐकायला साधे वाटतात, पण त्यामागे जीवनाचा खोल अनुभव दडलेला असतो. ते विचार मनाला स्पर्श करतात आणि जीवनाकडे पाहण्याची दृष्टी बदलून टाकतात. माणसाच्या जीवनात भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडून काहीतरी शिकायला मिळते. जे लोक आपल्याशी चांगले वागतात त्यांच्याबद्दल कृतज्ञता ठेवायला शिकले पाहिजे. कारण प्रत्येक चांगली वागणूक आपल्याला मानवतेची जाणीव करून देते. आणि जे लोक आपल्याशी वाईट वागतात त्यांच्याबद्दल मनात द्वेष ठेवण्यापेक्षा त्यांना हसून माफ करणे अधिक योग्य असते. कारण द्वेष मनात साठवला की त्याचा त्रास सर्वप्रथम स्वतःलाच होतो. माफ करणे म्हणजे त्या व्यक्तीला मोठे बनवणे नसते, तर स्वतःच्या मनाला शांत ठेवणे असते. नातेसंबंधांबद्दल एक सत्य असे आहे की कोण आपले आणि कोण परके हे ओळखणे खूप कठीण असते. काही लोक आपल्याजवळ असतात, आपल्याशी हसत बोलतात, पण त्यांचे मन खरेच आपल्याशी जोडलेले आहे की नाही हे ओळखणे सोपे नसते. कधीकधी स्वार्थ संपला की अगदी जवळची माणसेही परकी वाटू लागतात. आयुष्याची ही वस्तुस्थिती आहे. ज्या शरीरावर माणूस खूप प्रेम करतो तेही शेवटी नश्वर असते. म्हणूनच नात्यांमध्ये अपेक्षा कमी आणि समजूतदारपणा अधिक ठेवला तर जीवन अधिक शांत होते. स्वतःवर विश्वास ठेवणाऱ्या व्यक्तीला दुसऱ्यांच्या ताकदीची भीती वाटत नाही. ज्याच्या मनगटात आत्मविश्वास असतो तो परिस्थितीला घाबरत नाही. आयुष्यात नशीब नेहमी आपल्या मनासारखे घडेलच असे नाही. कधी परिस्थिती प्रतिकूल असते, कधी अडचणींचा सामना करावा लागतो. पण त्या परिस्थितीतही जिंकण्याची जिद्द ठेवणारा माणूसच पुढे जातो. जीवन म्हणजे सतत जिंकण्याची शर्यत नाही. कधी जिंकणे आणि कधी शिकणे हा त्याचा खरा अर्थ आहे. जगात बाह्य रूपावरून माणसाची ओळख ठरत नाही. कधीकधी अतिशय स्वच्छ आणि देखणे कपडे घातलेल्या माणसाच्या मनात प्रामाणिकपणा नसतो, तर मेहनत करून घाम गाळणाऱ्या माणसाच्या साध्या कपड्यांमध्ये खऱ्या इमानदारीचा तेज असतो. म्हणून माणसाचे मूल्यमापन बाह्य रूपावरून न करता त्याच्या स्वभावावरून आणि कृतीवरून करायला शिकले पाहिजे. जीवनात विचार करण्याची पद्धत खूप महत्त्वाची असते. जसं धान्य निवडताना सुपाने खडे वेगळे काढले जातात आणि चांगले धान्य ठेवले जाते, तशीच विचार करण्याची सवय असायला हवी. माणसांमध्ये दोष शोधणे खूप सोपे असते, पण गुण ओळखणे कठीण असते. जर आपण प्रत्येक व्यक्तीतील चांगलेपणा पाहण्याचा प्रयत्न केला तर जग अधिक सुंदर वाटू लागते. पैशाचे महत्त्व नाकारता येत नाही, पण जीवनात फक्त पैशालाच महत्त्व दिले तर नाती टिकत नाहीत. काही लोक पैसे कमवण्यात इतके व्यस्त होतात की त्यांना माणसे गमावल्याचेही कळत नाही. खरे तर पैसा प्रत्येकजण कमावतो, पण खऱ्या अर्थाने आयुष्य समृद्ध बनवणारी गोष्ट म्हणजे माणसे. चांगली माणसे कमावली तर जीवनाला अर्थ प्राप्त होतो. जीवनात अनेकदा लोक आपल्याला कमी लेखण्याचा प्रयत्न करतात, आपल्या स्वप्नांवर हसतात, आपल्या प्रयत्नांवर टीका करतात. पण माणसाने आपल्या गुणांवर विश्वास ठेवायला शिकले पाहिजे. दोष दाखवायला जगात लोकांची कमी नसते, पण आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवणारा माणूसच पुढे जाऊ शकतो. मोठे स्वप्न पाहणे कधी चुकीचे नसते, उलट मोठे स्वप्नच माणसाला मोठे बनवते. आजकालच्या जगात अनेकदा लोक बदललेले दिसतात. कधीकधी आपल्याला वाटते की जे लोक आपले होते ते आता वेगळे का वाटतात. त्यांच्या चेहऱ्यावरचे हास्य तेच असते, पण मन मात्र बदललेले असते. अशावेळी काही प्रश्न मनात येतात. आपण त्यांना ओळखतो का, की तेही बदलले आहेत? पण जीवन पुढे चालत राहते. काही लोक दूर जातात, काही नवीन लोक आयुष्यात येतात. हे स्वीकारणेच जीवनाचे वास्तव आहे. निसर्ग हा जीवनाचा सर्वात मोठा गुरु आहे. पानगळ होत असली तरी झाडे पुन्हा हिरवी होतात. ऋतू बदलतात, पण जीवन थांबत नाही.
तसेच माणसाच्या आयुष्यातही चढ उतार येतात. कधी दुःख, कधी आनंद, कधी यश, कधी अपयश. पण या सगळ्या अनुभवांमधून माणूस परिपक्व होत जातो. खरी श्रीमंती ही पैशात नसते, तर समाधानात असते. जीवनात जे आहे त्याबद्दल कृतज्ञ राहणे आणि जे नाही त्यासाठी प्रयत्न करत राहणे हीच खऱ्या आनंदाची गुरुकिल्ली आहे. कारण सुख आणि दुःख ही आपल्या मनात उगवणारी दोन झाडे आहेत. आपण ज्याला जास्त महत्त्व देतो तेच वाढते. अडचणी येणे म्हणजे अपयश नाही. उलट जबाबदारी घेणाऱ्या माणसालाच अडचणी येतात. कारण जो माणूस काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो त्यालाच संघर्ष करावा लागतो. पण संघर्ष करणारे लोक कधी हरत नाहीत. ते जिंकतात किंवा शिकतात. जीवनात कधीकधी अशा वेळा येतात की जवळचे लोकही आपल्या विरोधात उभे राहतात. अशावेळी माघार घेण्यापेक्षा स्वतःच्या सत्यासाठी उभे राहण्याची तयारी ठेवावी लागते. कारण जगात खोटेपणाला सहज स्वीकारले जाते, पण सत्याला अनेकदा संघर्ष करावा लागतो. जीवनातील एक सुंदर सत्य असे आहे की आपुलकीचे काही शब्द माणसाच्या आयुष्यात खूप मोठा बदल घडवून आणतात. मनापासून बोललेले 4 शब्द अनेकदा मनाला आधार देतात. आणि जेव्हा माणूस दुसऱ्यांच्या सुखदुःखात सहभागी होतो तेव्हा त्याच्या आयुष्यात खरे मित्र निर्माण होतात. आयुष्याची खरी ओळख म्हणजे स्वप्न पाहण्याची आणि ती पूर्ण करण्याची हिंमत. पहिले स्वप्न तुटले तरी दुसरे स्वप्न पाहण्याची ताकद ज्याच्यात असते तोच खऱ्या अर्थाने जगतो. कारण जीवनाचा अर्थ सतत पुढे जाण्यात आहे. म्हणूनच मित्रांनो, जीवनात धावपळ करण्यापेक्षा योग्य विचार आणि योग्य प्रयत्नांना महत्त्व द्या. लोक काय म्हणतात यापेक्षा आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा. कारण स्वप्न सांगायची नसतात, ती पूर्ण करून दाखवायची असतात. आणि जेव्हा माणूस आपल्या शब्दाला जागतो, आपल्या तत्वांवर ठाम राहतो आणि शेवटपर्यंत साथ देतो, तेव्हाच त्याची खरी ओळख निर्माण होते.